Trichomonas vaginalis, frothy, foul-smelling strawberry cervix parasite. Enter into vagina and urethra microscopically. Normally vaginal environment acidic आणि lactobacilli protected असतात. But now a tiny pear-shaped flagellated protozoa enters during sexual contact. Sexual contact means pear-shaped flagellated protozoa येतो आणि actively swing करतं with jerky movement using flagella आणि mucosaला irritate करतं. Soon the woman develops frothy discharge, bad fishy smell, burning urination, itching, tiny punctate hemorrhages on cervix. त्याच्यामुळे त्याला strawberry cervix म्हणतात. आणि that this is all about Trichomonas vaginalis infection. तर Trichomonas vaginalis फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअम आहे आणि वजायनायटिस युरेथ्रायटिस प्रोस्टेटायटिस कॉज करतो आणि याची ओनली ट्रोफोझोइड स्टेज असते सिस्ट स्टेज नसते हा ऑर्गॅनिझम स्पेशल काय कारण त्याची सिस्ट स्टेज नाही मोस्ट प्रोटोझोआ सिस्ट फॉर्म करतात सर्वायवलसाठी बट ट्रायकोमोनास वजायनालिस सर्वाइव्स ओनली ॲज मोटाईल ट्रोफोझोइड त्याच्यामुळे ट्रान्समिशन रिक्वायर्स डायरेक्ट सेक्शुअल कॉन्टॅक्ट मॉइस्ट जेनेटिक सिक्रेशन ॲनारोबिक मेटाबॉलिझमला करतात ते थ्रू हायड्रोजिनोझोम्स इन्स्टेड ऑफ मायटोकॉन्ड्रिया इट युजेस हायड्रोजिनोझोम्स हे एनर्जी ॲनारोबिकली प्रोड्यूस करतात क्वेश्चन जर विचारला की ट्रायकोमोनास वजायनायटिसमध्ये मेट्रोनिडाझोल का काम करतं कारण की ॲनारोबिक मेटाबॉलिझम जे आहे ते ॲक्टिवेट करतं ड्रगला इनसाईड द ऑर्गॅनिझम आणि ॲनारोबिक मेटाबॉलिझम कोणामुळे आहे हायड्रोजिनोझोम्समुळे आहे त्याचं मॉर्फोलॉजी फ्लॅजिलेटेड स्ट्रोफोझाइट असतं पेअर शेप आहे नंतर त्याला 4 अँटीरियर फ्लॅजिला एक लॅटरल रिकरंट फ्लॅजिला असतं फॉर्मिंग अनड्युलेटिंग मेम्ब्रेन आणि मुवमेंट जर्की क्वेवरिंग मोटिलिटी असतं हे बघू तुला कसं आहे नंतर कोलोनायझेशन फिमेल्समध्ये वजायना युरेथ्रामध्ये मेल्समध्ये प्रोस्टेट सेमिनल वेसिकल्स टिश्यू इरिटेशन कसं करतं ट्रोफोझाइट्स बायनरी फिजननी मल्टिप्लाय करतात आणि टिश्यूलावरती फीड करतात इन्फ्लेमेशन कॉज करतात ॲज अ रिझल्ट वजायनायटिस युरेथ्रायटिस सर्विसायटिस होतं फिमेलमध्ये क्लिनिकल फीचर्स काय क्लासिक सिम्टम्स थिन फ्रॉथी डिस्चार्ज पुरुलेंट डिस्चार्ज फाऊल स्मेल डिस्युरिया लोअर ॲबडॉमिनल पेन म्हणजे डिस्चार्ज आहेत स्मेल आहे युरिन करताना डिफिकल्टी आहे पेन आहे आणि लोअर ॲबडॉमिनल पेन आहे याचं क्लासिक साईन आहे स्ट्रॉबेरी सर्विक्स टायनी पंक्टेड हिमोरेजेस ऑन सर्विक्स ऑर वजायना मेलमध्ये काय फीचर्स असतात युजली माइल्डर फीचर्स आहेत नॉन गोनोकोकल युरेथ्रायटिस होतं प्रोस्टेटायटिस होतं आणि रेअर एपिडेमायटिस होतं एपिडिडिमायटिस आणि फ्रॉथी डिस्चार्ज का आहे कारण की ऑर्गॅनिझम इन्फ्लेमेशन सेल्युलर डेब्रिज गॅस बबल प्रोड्यूस करतो फिशी ऑर्डर काय कारण की वजायनल पीएच रायझेस अबव 4.5 युजली पीएच कसं असतं ॲसिडिक असतं 4.5 च्या पण इन्फेक्शनमध्ये ना पीएच वाढतं त्याच्यामुळे फिशी ऑर्डर होतं केवळ जेव्हा ॲड करतो आपण तेव्हा अमाइन्स गेट रिलीज आणि फिशी स्मेल अपियर्स दिस इज वाय पॉझिटिव्ह विफ टेस्ट बट रिमेंबर नॉट स्पेसिफिक ऑल्सो सीन इन बॅक्टेरियल वजायनोसिस विफ टेस्ट आहे जेव्हा केवच ॲड केलं जातं तेव्हा पीएच वाढतं मी थोडं चुकीचं बोललं होतं की फिशी ऑर्डर का आहे जेव्हा की जे सिक्रेशन घेऊन तिथं केवच आपण ॲड करतो बाहेर काढून तेव्हा वजायनल पीएच रायझेस अबव 4.5 फिशी स्मेल अपियर्स अमाइन्स गेट रिलीज लॅब डायग्नोसिसमध्ये सॅम्पल वजायनल डिस्चार्ज युरेथ्रल डिस्चार्ज युरिन प्रोस्टेटिक स्मिअर नंतर मायक्रोस्कोपीमध्ये फ्रेश सलाईन वेट माउंट एक्झामाइंड विदिन 10 to 15 मिनिट्स वाय क्विकली बिकॉज मोटिलिटी डाईज रॅपिडली आउटसाईड द बॉडी आणि आपण पेअर शेप ट्रोफोझाइट जर्की मोटिलिटी आणि मेनी ल्युकोसाइट्स फाईंड करतो दुसरे टेस्ट अँटीजन डिटेक्शन बाय रॅपिड इम्युनोक्रोमॅटोग्राफिक टेस्ट रिझल्टिंग 10 मिनिट कल्चर डायमंड मीडियम यूज करतो आपण त्याच्यामध्ये सिस्टीन ॲस्कॉर्बिक ॲसिड माल्टोज शीप सिरम असतं आणि ॲनारोबिकली इन्क्युबेट केलं जातं PCR मोस्ट सेन्सिटिव्ह आहे सिंड्रोमिक वजायनल डिस्चार्ज केसेसला डिटेक्ट करतं ट्रीटमेंट मेट्रोनिडाझॉल और टिनिडाझॉल 2 ग्राम डोस सिंगल डोस नंतर ट्रीट बोथ द सेक्शुअल पार्टनर्स अदरवाइज रिइन्फेक्शन अकर्स सो ट्रायकोमोनास याला कसं लक्षात ठेवायचं ट्राय 3 क्लासिक टूल्स फ्रॉथी डिस्चार्ज स्ट्रॉबेरी सर्विस आणि मोटाईल ट्रोफोझोइड सो ट्रायकोमोनास वजायनालिस इज सेक्शुअली ट्रान्समिटेड फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ लॅकिंग सिस्ट स्टेज दॅट कॉजेस फ्रॉथी फाऊल स्मेलिंग वजायनल डिस्चार्ज आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी सर्विस आहे डायग्नोज बाय वेट माउंट शोईंग मोटाईल ट्रोफोझोइड त्याच्यामध्ये काय लिहिलेलं Parasites such as Sarcoptes, scabies, and Thyris pubis, pubic lice also infest the genital tract. Vaginitis caused by Trichomonas vaginalis, flagellated, no cyst stage, Trichomonas tenax आणि Pentatrichomonas hominis हे non-pathogenic आहेत आणि normal flora in human body आहे. T. tenax found in mouth, P. hominis in large intestine. Morphology Trophozoite in vaginal and prostatic secretion and urine. याचा असं ट्रोफोझोइट दिसतो आपल्याला ड्रॉ केलं होतं इफ यू रिमेंबर 4 फ्लॅजिला आणि एक रिकरंट फ्लॅजिला लॅटरल फ्लॅजिलम कर्व्स लॅटरली ॲज एन अनड्युलेटिंग मेम्ब्रेन अँड इज नोन ॲज रिकरंट फ्लॅजिला असं कर्व करतं लॅटरली हे सिंगल न्यूक्लियस आहे अमिबॉइड ट्रोफोझोइट हे क्लिनिकल फेजमध्ये नाही दिसत आपल्याला नंतर हे बघे जे आहे याचं मल्टिप्लाय करायला बाय लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन लाईफ सायकल याची कशी आहे इन्फेक्शन ट्रान्समिटेड बाय एसिम्टमॅटिक फिमेल बाय सेक्शुअल रूट ट्रोफोझोइट डेव्हलपिंग ॲक्टिवली इंटरनंतर ट्रोफोझोइट ॲक्टिवली डिवाइड करतात टिश्यूवरती फिल करतात अमिबॉइड फॉर्म्स बायनरी फिजनने मल्टिप्लाय करणार युरोजेनेटिक ट्रॅकला इव्हेड करणार आणि ट्रान्सफॉर्म इंटू फ्लॅजिलेटेड फॉर्म आणि नंतर इन्फेक्शन होणार क्लिनिकल प्रेझेंटेशन फिमेलमध्ये काय क्लिनिकल फीचर्स आहेत मेल्समध्ये काय फीचर्स आहेत पेन ड्युरिंग इंटरकोर्स माइल्ड जेनेटल फ्लोरायटिस म्युकॉइड वजाइनल
डिस्चार्ज क्रॉनिक इन्फेक्शनमध्ये होतं. इंट्राव्हेजाइनल colposcopic view of a female patient cervix showing characteristic strawberry appearance of trichomonas vaginalis infection. The lab diagnosis, sample collection, urine is centrifuged and sediment is used for diagnosis. हे बघा इम्पॉर्टंट. स्मॉल चिल्ड्रनच्या युरिनमध्ये ट्रोफोझोइड आणि पेंटाट्रायकोमोनास होमिनिस ह्याच्यामधलं डिफरन्शिएट करायला पाहिजे. जे हे आणि टी वजायनालिसच्या ट्रोफोझोइडमध्ये डिफरन्शिएट करायला पाहिजे. Vaginal pH is raised and the Whiff test may be positive. In the Whiff test, a drop of 10% KOH is added to vaginal discharge. Fishy odor is detected in positive case. However, these are non-specific tests and may be present in other conditions such as bacterial vaginosis. मायक्रोस्कोपीमध्ये बघ काय केलं, मायक्रोस्कोप अंडर बघितलं, पेअर शेप जर्किंटिव्हिटी पाहिलं तर वेट माउंट ऑफ vaginal discharge specimen revealing grouping of trichomonas vaginalis. नंतर फ्लोरोसेंट लेबल्ड अँटीजन टेस्टिंग कल्चर सिरोलॉजी आणि ओके. नेक्स्ट बघायचं आहे युरोजेनाइटल सिस्टोसोमियासिस. सो युरोजेनाइटल सिस्टोसोमियासिसमध्ये युरिनरी ब्लॅडरमध्ये जायचं आणि एक ब्लड फ्लूक असते ज्याचं नाव आहे सिस्टोसोमा हिमॅटोबियम. सिस्टोसोमा हिमॅटोबियम ते ना ब्लॅडर वॉलवरती एक डिपॉझिट करतो आणि इम्युन सिस्टमला एक्सवरती अग्रेसिव्हली अटॅक करतो. मग ग्रॅन्युलोमास बनतात, फायब्रोसिस डेव्हलप होतो आणि ब्लॅडर क्रॉनिकली इरिटेट होतो. इयर्स लेटर मग तिथं स्क्वॅमस सेल कार्सिनोमा ऑफ ब्लॅडर डेव्हलप होऊ शकतो. मग इथं काय होतं की जो सिस्टोसोमा हिमॅटोबियम आहे त्याचा एक ब्लॅडरवरती डिपॉझिट होतो. हे टाईप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी कॉज करते. ग्रॅन्युलोमा फायब्रोसिस, युरेटर ऑब्स्ट्रक्शन होतं, हायड्रोनेफ्रोसिस आणि ब्लॅडर कार्सिनोमा मे डेव्हलप इयर्स लेटर. ठीक आहे. नंतर आता दोन गोष्टी बघितल्या. सिस्टोसोमा हिमॅटोबियम आहे तर ते इज असोसिएटेड विथ स्क्वॅमस सेल कार्सिनोमा ऑफ युरिनरी ब्लॅडर. सिस्टोसोमा हिमॅटोबियम आणि याच्या लॅब डायग्नोसिसमध्ये युरिनमध्ये एक्स बघायचे आणि ब्लॅडरचा बायोप्सी करायचा. बुकमध्ये काय दिलं आहे तर हे युरोजेनाइटल सिस्टोसोमियासिस कॉज्ड बाय सिस्टोसोमा हिमॅटोबियम इन्फेक्टिंग द युरोजेनाइटल ट्रॅक्ट. पॅथोजेनेसिस कसं आहे, एक डिपॉझिटेड इन टिश्यू ऑफ युरिनरी ब्लॅडर युरेटर, एक डॅमेज टाईप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी, ग्रॅन्युलोमा. नंतर हे ग्रॅन्युलोमा सगळे सोबत कोॲलेस होतात, नोड्यूल बनतात आणि ग्लँड्युलर हायपरप्लेशिया होतं, ओव्हर म्युकोजा ऑन द नोड्यूल्स, फायब्रोसिस होतं, युरेटर ऑब्स्ट्रक्शन, हायड्रोनेफ्रोसिस होतं आणि urinary carcinoma constant irritation of bladder wall results in metaplastic changes and may predispose to squamous cell carcinoma of urinary bladder. Genital involvement may be seen in both males and females. म्हणजे इथं ना मेनली हे जे युरिनरी ट्रॅक्टपासून होतं आहे ब्लॅडर खराब होणं, युरेटर खराब होणं, मग ते इट कॅन इन्व्हॉल्व जेनायटल सिस्टम ऑल्सो. तर नेक्स्ट इथं काय की ब्लॅडर टिश्यू हिस्टोपॅथॉलॉजी दाखवली एंटीस ऑफ सिस्टोसोमियासिस शोइंग प्रेजेंस ऑफ क्लस्टर्स ऑफ सिस्टोसोमा हिमॅटोबियम का ओवा माहिती आहे, सराउंडेड बाय इंटेन्स इओसिनोफिलिक इन्फिल्ट्रेट आणि अदर इन्फ्लेमेटरी सेल. तर काय म्हणते तर इंटेस्टिनल सिस्टोसोमियासिसमध्ये मॅन्सोनी आणि जॅपोनिकम डिपॉझिट देअर एग्स इन इंटेस्टिनल म्युकोसा ॲज अ रिझल्ट ग्रॅन्युलोमा फायब्रोसिस थिकनिंग आर सीन अलॉंग कोलॉन रेक्टम. डायरिया डिसेंट्री आर द प्रेझेंटिंग कंप्लेंट्स ॲट दिस स्टेज. कोलोरेक्टल आणि लिव्हर कार्सिनोमा मे हॅव बीन रिपोर्टेड विथ जॅपोनिकम आणि मेकॉन्गी इन्फेक्शन. लॅब डायग्नोसिसमध्ये एक्स बघायचे युरिनमध्ये आणि ब्लॅडर बायोप्सी करायची. ब्लॅडर बायोप्सीमध्ये पण आपल्याला एक्स दिसणार. नंतर एक्स जे की इंटेस्टाईनला इन्फेक्ट करतात ते स्टूल सॅम्पलमध्ये इंटेस्टिनल बायोप्सीमध्ये दिसणार. आणि ऑल एक्स एक्सेप्ट दोज ऑफ सिस्टोसोमा हिमॅटोबियम आर ॲसिड फास्ट, जे ह्याचे एक्स ॲसिड फास्ट नाही आहेत. आणि ओव्हरऑल या चॅप्टरच्या एंडला काय सांगितलं आहे की STDचं कंट्रोल जे आहे तर ते इट इज अंडर एड्स कंट्रोल प्रोग्राम ACP. इट इन्क्लूड्स स्ट्रॅटेजीज टू रिड्यूस occurrence of sexually transmitted diseases through surveillance, case detection, screening. All antenatal women are screened for common STI. Diagnosis of STI, case management are also facilitated through this program. तर इथं काय क्वेश्चन दिले. 20-year-old male presented to STI clinic with complaints of urethral discharge dysuria for 2 weeks. Patient was subjected to lab investigation. तर mention relevant history to be elicited from this individual with emphasis on how you will respect his autonomy and maintain confidentiality. Present approach to diagnosis of STI in the form of algorithm and list common etiologies of urethral discharge and their management. Okay. इथं काय प्रश्न दिले. Why is trichomonas classified as an STI despite being a protozoa? Why must wet mount be examined immediately after collection? Explain mechanism behind strawberry cervix. Why is metronidazole effective against trichomonas and why does Schistosoma hematobium predispose to squamous cell carcinoma of bladder? ट्रायकोमोनास वजाइनलिसची सिस्ट स्टेज नसते त्याच्यामुळे ते
आउटसाइड द बॉडी खूप वेळासाठी राहू शकत नाही. सो सेक्शुअल ट्रान्समिशन बेसिकली रिक्वायर्स डायरेक्ट सेक्शुअल कॉन्टॅक्ट, एक्सचेंज ऑफ जेनेटल सिक्रेशन, हेन्स इट स्प्रेड्स सेक्शुअली अँड इट इज क्लासिफाईड एज STI. नो सिस्ट स्टेज कॅनॉट सर्वाइव्ह आउटसाइड द बॉडी. सो सेक्शुअल ट्रान्समिशनमुळे होतं, दॅट इज वाईट इज एन STI. बेस्ट माउंट टू बी एक्झामिन्ड इमिडिएटली आफ्टर कलेक्शन. का? कारण की त्याची जर्की क्वेबरिंग मोटिलिटी आहे ट्रॉफोसाइट ऑफ ट्रायकोमोनास व्हाजायनालिसची आउटसाइड द बॉडी डिक्रीज होते आणि ऑर्गॅनिझम मरतो. त्याच्यामुळे वेट माउंट जे आहे इमिडिएटली बघणं गरजेचं आहे टू डिटेक्ट मोटाईल ट्रॉफोसाइट. स्ट्रॉबेरी सर्विक्स कसं होतं? ट्रायकोमोनास लोकल टिश्यू इरिटेशन कॉज करतं, इन्फ्लेमेशन होतं. त्याच्यामुळे स्मॉल पंक्टेट हिमोरेज होतं, टायनी ब्लीडिंग स्पॉट्स होतात ऑन द सर्विक्स आणि त्याला स्ट्रॉबेरी अपिअरन्स म्हणतो. पंक्टेट म्हणजे टायनी ब्लीडिंग हिमोरेज. मेट्रोनिडाझॉल ट्रायकोमोनाससाठी इफेक्टिव्ह आहे कारण ट्रायकोमोनास जे ॲनारोबिक मेटाबॉलिझम करतो थ्रू हायड्रोजिनोझोम्स आणि मेट्रोनिडाझॉल ॲक्टिवेटेड इन ॲनारोबिक ऑर्गॅनिझम्स अँड प्रोड्युसेस फ्री रॅडिकल्स विच डॅमेज DNA आणि सेल्युलर प्रोटीन. सो कनेक्शन ते ॲनारोब आहे आणि ते काय करतं आहे आणि मग मेट्रोनिडाझॉल ॲनारोबिक ऑर्गॅनिझमला ॲक्टिवेट करतं, त्याच्यामध्ये फ्री रॅडिकलनी त्याला मारतं, त्याच्यामध्ये वर्किंग आहे. सिस्टोसोमा हेमॅटोबियम, त्याच्यामुळे ते स्क्वॅमस सेल कार्सिनोमा ऑफ ब्लॅडर का होतं? कारण की क्रॉनिक इन्फ्लेमेशन टाईप 4 सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन कॉज करतं एक्स त्या सिस्टोसोमा हेमॅटोबियमचे. मग नंतर हे ग्रॅन्युलोमा फायब्रोसिस कंटिन्युअस इरिटेशन झालं की मेटाप्लेझिया, क्रॉनिक इरिटेशनमुळे मेटाप्लेझिया डिस्प्लेझिया होतो आणि SCC-UB होतं. इंटेस्टिनल सिस्टोसोमियासिसबद्दल बघून घे जरा. जे क्वेश्चन दिलेत त्याचे आन्सर्स आहेत. लॅब कन्फर्मेशन ऑफ प्रायमरी सिफिलिस कसं करायचं? शँकर जे आहे पेनलेस अल्सर. हाऊ डू वी प्रूफ की ते सिफिलिस आहे? डायरेक्ट डिटेक्शन, डार्क फील्ड मायक्रोस्कोपीमध्ये मोटाईल स्पायरोशिट्स दिसतात. डायरेक्ट फ्लोरोसेंट अँटीबॉडी टेस्ट करायची. सिरोलॉजीमध्ये नॉन ट्रिपोनिमल आणि ट्रिपोनिमल टेस्ट करायचे. VDRL, RPR, FDA, ABS आणि TPHA. नंतर प्रायमरी सिफिलिस जे आहे तर डार्क फील्ड मायक्रोस्कोपीमध्ये त्याचं करायचं. व्हायरल एजंट्स ऑफ STI कोणते आहेत? 4 टाइम्स HIV, HSV, HPV आणि HBC किंवा HB आणि किंवा HCV. ऑल्सो सायटोमेगल व्हायरस आणि मॉलस्कम कंटेजिओसम. HPVचा युरोजेनेटिक इन्फेक्शनमध्ये काय रोल आहे? कारण की तो काय करतो? ते जेनेटल वॉर्ड्स कॉज करत असतं. त्याचे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, स्क्वॅमस एपिथेलियमला इन्फेक्ट करतो. लो रिस्क टाइप्स काय जेनेटल वॉर्ड्स आहेत. हाय रिस्क टाइप्स 16 आणि 18 कार्सिनोमा सर्विक्स करतात. 6 आणि 11 जेनेटल वॉर्ड करतात. मेकॅनिझम व्हायरल प्रोटीन्सद्वारा E6 आणि E7 ते इनॅक्टिवेट द P53 आणि RB ट्यूमर सप्रेसर जीन, त्याच्यामुळे कॅन्सर रिस्क वाढते. हे जे व्हायरल प्रोटीन्स असतात ना तर ते त्याचं नाव काय E6 आणि E7 तर ते सप्रेसर जीन्सला इनॅक्टिव्ह करतात, त्यामुळे ओव्हरग्रोथ होते, कॅन्सर होतो. ट्रायकोमोनास व्हाजायनाइटिस क्लिनिकल फीचर्स आणि लॅब डायग्नोसिस. क्लिनिकल फीचर्स प्रति डिस्चार्ज फिश स्मेल डिस्युरिया स्ट्रॉबेरी सर्विक्स. डायग्नोसिस वेट माउंटमध्ये मोटाईल ट्रॉफोसाइट जर्की मोटिलिटी बघायची. रॅपिड अँटीजन टेस्ट करायचं. कल्चर डायमंड मीडियम PCR मोस्ट सेन्सिटिव्ह आहे. ड्रग ऑफ चॉईस मेट्रोनिडाझोल ट्रीट द पार्टनर्स. नंतर इथं MCQs काय दिलेत की नायजेरिया मेनिंजायटिस वर्सेस गोनोरियाला डिफरन्शिएट कसं करायचं तर बायोकेमिकल रिॲक्शननी करायचं. गोनोकोकस जो आहे तर तो फर्मेंट्स ग्लुकोज ओनली आणि मेनिंजोकोकस म्हणजे नायजेरिया गोनोरिया तो फक्त ग्लुकोजा फर्मेंट करतो आणि मेनिंजायटिस आहे तर तो ग्लुकोज आणि माल्टोज दोन्हीला फर्मेंट करतो. WHO ट्रीटमेंट फॉर गोनोरिया काय सेफ्टियाक्झोन आणि ॲझिथ्रोमायसिन. स्पेसिमेन नॉट रेकमेंडेड फॉर गोनोरिया कोणता आहे? हाय वजायनल स्वॅब, कारण की गोनोकोकस हे एंडोसर्विक्सला इन्फेक्ट करत असतं, नॉट वजायना. त्यामुळं सर्विक्समधलं सॅम्पल घ्यायला पाहिजे अँड नॉट द वजायनल, हाय वजायनल स्वॅब. कॉमनेस्ट कॉज ऑफ नॉन स्पेसिफिक युरेथ्रायटिस काय आहे? क्लॅमायडिया ट्रॅकोमॅटिस. नॉन स्पेसिफिक युरेथ्रायटिस. रिटर सिंड्रोम ट्रायड असतं इथे. कांट सी, कांट पी, कांट क्लाइंब ट्री म्हणजे कंजक्टायवायटिस, युरेथ्रायटिस आणि आर्थरायटिस. आणि फिट्स ह्यू कर्टिस सिंड्रोम आहे, त्याच्यामध्ये PID कॉम्प्लिकेशन होतं. त्याचे फीचर्स सॅल्पिंजायटिस, पेरिहेपॅटायटिस आणि आर्थरायटिस नाही होत. कर ना तुम्ही आला मग कर करता. पेनलेस अल्सर बायलॅटरल नॉन टेंडर नोट्स कुठे सिफिलिसमध्ये होतात? सिफिलिसमध्ये हार्ड शँकर पेनलेस असतं, क्लिअर सिरस डिस्चार्ज होतो. स्पायरोशिट्सची मोटिलिटी कोणामुळे असते? एंडोफ्लॅजिलेटमुळे. इंटरनल कॉर्क्स्क्रू मुवमेंट असते आणि बेस्ट स्टेन फॉर स्पायरोशिट्स इज सिल्वर इम्प्रेग्नेशन स्टेन आणि त्याचं नाव काय? फॉन्टाना, बिकॉज दे स्टेन पुअरली विथ ग्राम स्टेन, त्याच्यामुळे त्याला सिल्वर इम्प्रेग्नेशन करायचं. तर फायनली इथं काय लक्षात ठेवायचं की सिस्टोसोमा हेमॅटोबियम SCC ब्लॅडर करतं. क्लॅमायडिया कॉमनेस्ट नॉन स्पेसिफिक युरेथ्रायटिस कॉज करतं. सिफिलिस शँकर पेनलेस अल्सर आणि पेनलेस नोट्स आहे. स्पायरोशिट्स मूव बाय एंडोफ्लॅजिलेट आणि वेट माउंट फॉर ट्रायकोमोनास. ठीक आहे, तर बघून घेऊ उत्तर. Hey,